नमस्कार मंडळी, कसे आहात? खुश आहात ना? समाधानी राहा म्हणजे खुश राहाल आणि खुश राहिला तर आयुष्य कसं सहज चांगलं पुढे जात राहील. आता सिद्धूच्या बालपणीच्या आठवणी यामध्ये आज आपण सिद्धूची एक वडिलांबरोबरची छोटीशी आठवण बघणार आहोत. अर्थात सिद्धूचा बालपणीचा मित्र, सुखीचा बालपणीचा मित्र. आठवणी सुखीच्या आहेत. सिद्धू हा तर सोबत असतोच. आजच्या भागामध्ये सिद्धू आणि सुखी दोघ जण गृहपाठ करत आहेत. समोर वह्या ठेवून लिहित होते ते दोघं. आता सुखी काय म्हणतो ते बघूया. हे लिहिणं चालू असताना मी म्हणजे सुखीनी सिद्धूला मानवी रक्तपिपासू वटवाघळांची माहिती सांगितली. आम्ही मागील वर्षी मामाकडे भंडाऱ्याला जाताना बसमध्ये एक संशोधक भेटले होते. त्यांना नागझिरा इथे आढळणाऱ्या मानवी रक्तपिपासू वटवाघळांवर संशोधनासाठी शिष्यवृत्ती मिळाली होती. नागझिरा अभयारण्याला भेट देऊन ते नागपूरला घरी परतत होते. ही माहिती आमच्यासाठी अगदी नवी होती. वटवाघूळ रात्री झाडाला उलट लटकतं. त्याचा आहार पिंपळाची, वडाची बारीक फळं, फुलातील मकरंद असा असतो. किंवा काही मांसाहारी वटवाघळे बेडूक पतंगासारखे किडे, पाली पक्षी खातात, तर काही मोठ्या जातीच्या गायी किंवा घोड्यासारख्या प्राण्यांचे रक्त पितात आणि ते रोगप्रसारक पण असतात. हे आम्हाला माहिती होतं. मी हे वर्णन करू शकत होतो सिद्धूजवळ, कारण मी त्यांचं चित्र पाहिलं होतं. वटवाघळांचे डोळे हे बटनांसारखे आणि चमकदार असतात. ते ध्वनी लहरीच्या प्रसारणाने मार्ग शोधतात. एकदा स्टेशनवरून परत येताना रात्रीच्या सुमारास बाबांनी मला आकाशात एक खूप मोठा समूह उडताना दाखवला. ही सारी वटवाघळं आहेत आणि भक्ष्य शोधत जंगलाकडे जात आहेत असे त्यांनी सांगितलं. एकदा ना आम्ही किल्ला बघायला गेलो होतो. तो बघताना घळीत आम्हाला फडफडणारा वटवाघळांचा मोठा समूह दिसला होता सिद्धू. त्या सिद्धूने हे कधीच ऐकलं नव्हतं, त्यामुळे तो डोळे विस्फारून हे ऐकत होता. त्याला वाटलं, पहा मला किती जास्त माहिती आहे. बोलता बोलता आमचं लिहून झालं. सिद्धू म्हणाला, झालं तुझं लिहून? तो म्हणाला, माझं पण झालं, चल घे आपण एकमेकांचं तपासूया बरोबर लिहिलंय की नाही. मी पण माझी वही त्याला दिली, त्याची वही मी घेतली आणि एकमेकांना वह्या देऊन आम्ही वाचू लागलो. मी सिद्धूची वही पाहिली आणि त्यांनी जे लिहिलं होतं ते पाहून खो खो हसू लागलो. त्याच वेळी सिद्धू देखील माझी वही पाहून हसत होता. मी विचारले, तू का हसतोय? तो म्हणाला, अरे मी हसतोय कारण तू चुकीचं लिहिलंय, पण तू का हसतोय? मी म्हणालो, अरे मी देखील त्याच कारणासाठी हसतोय. हे बघ तू काय लिहिलंय. वाळा सुरू झाला. हा कुठला वाळा? सिद्धू शर्मेने लाल झाला. मला वाटते हिवाळा लिहायला हवं होतं. आणि तू काय लिहिलंयस ते बघ. हिवाळा सुपू झाला. हे सुपू काय? खरंच तिथे सुरू लिहायला पाहिजे होतं. छे, सगळा घोळ झाला. सारं पुन्हा लिहून काढायला हवं होतं, कारण त्या वटवाघळांनी सगळा गोंधळ घातला होता. आम्ही पुन्हा एकदा लिहू लागलो. यावेळी मात्र आम्ही एकमेकांशी बिलकुल बोलत नव्हतो. आम्ही पटकन सारं शुद्ध लेखन लिहून काढलं. ते लिहून झाल्यावर मी म्हणालो की सिद्धू आता आपल्या वह्या दप्तरात भरू, आता आपण एकमेकांना कोडी घालूया. तर तेवढ्यामध्ये बाबा आमच्या टेबलापाशी आले. ते म्हणाले, कसे आहात बालवीरांनो? मी म्हणालो, बाबा आमचा गृहपाठ झाला, आता मी सिद्धूला कोडे घालणार आहे, तुम्ही पण ऐका हा. पहा, माझ्यापाशी 2 सफरचंद आहेत आणि त्यांची तिघांमध्ये वाटणी करायची आहे. मी, सिद्धू, तुम्ही. मग सांगा ही सफरचंदाची वाटणी एक समान कशी होईल? सिद्धूने गाल फुगवले. तो विचारात पडला. बाबांनी गाल फुगवले नाही, पण ते पण असे विचार करू लागले. दोघांनी खूप वेळ घेतला. शेवटी मी सिद्धूला विचारला, हरलास? तर सिद्धू म्हणाला, हरलो बाबा. मी बाबांना विचारलं, तुम्हाला येतंय? बाबा म्हणाले, तूच सांग. मी म्हणालो, आपल्या सर्वांना सारखा वाटा हवा असेल तर आपण त्याचा रस काढला पाहिजे. हे मला नीला मावशीने शिकवलं. सिद्धूने आणखी गाल फुगवले. डोळे बारीक करून बाबा म्हणाले, ठीक आहे, आता मी पण एक कोडं घालतो, चालेल? आम्ही दोघे एका आवाजात म्हणालो, चालेल चालेल. बाबा येरझारा घालत म्हणाले, एक मुलगा पहिलीत आहे, इंग्रजी पहिलीत म्हणजे 5वीत.
सकाळी आई उठते, चहा करते, नाश्ता करते, भांडी स्वच्छ करते, हा मुलगा झोपून असतो. नंतर बाबा देखील सकाळी उठलेले असतात, ते घरामधनं डस्टिंग करतात, ते बातम्या ऐकतात, साफसफाई करतात, आईला घरकामात मदत करतात. नंतर आई नाश्ता बनवून मुलाला उठवते. त्यावेळी आईच्या आणि बाबांच्या घरकामा इतका वेळ त्या मुलाला दात घासून नाश्ता करायला लागतो. या मुलाचे वेळापत्रक आई बघते, दप्तर आई भरते, गृहपाठ आई करून देते. तरीही हा रोज शाळेत उशिरा पोचतो. तर प्रश्न असा आहे, या मुलाला एका शब्दात काय म्हणायचे? आणि तो तसाच वागत राहिला तर त्याला कशाचा धोका आहे सांगा? सिद्धू पोट धर धरून हसला आणि तो माझ्याकडे पाहू लागला. बाबा आणि सिद्धू एकाच वेळी माझ्याकडे टक लावून पाहत हसू लागले. मी म्हणालो, या कोड्याचे उत्तर मला ताबडतोब देणे शक्य नाही, कारण असली गणित आमच्या सरांनी कधी आम्हाला घातली नाही. यापुढे एकही शब्द न बोलता मी खोलीतून बाहेर पडलो, कारण मनातल्या मनात मी ओळखलं होतं, या कोड्याचे उत्तर आळशी मुलगा हे आहे आणि त्या मुलाला लवकरच शाळेतून काढून टाकले असते. मी बाहेरच्या खोलीला लागून असणाऱ्या बाल्कनीत गेलो आणि विचार करू लागलो. जर हे कोडं माझ्याबद्दल असेल तर ते पूर्ण खोटं आहे. मी लवकर तयार होतो, कधी लोळत पडत नाही. गृहपाठ कधीतरी आई करवून घेते, पण एखाद्या वेळेस मी माझा गृहपाठ करतो. मी असाही आणखी विचार केला की बाबांना माझ्याबद्दल अशा गोष्टी रचून सांगाव्याशा वाटत असतील तर मी सरळ सरळ हे घर सोडून दूर कुठेतरी ओसाड प्रदेशामध्ये काम करायला जाईल, जिथे कामासाठी तरुणांची खूप गरज असेल. माझ्या उत्तम कामामुळे मी खूप नाव करेन. एखाद्या वेळेस बाबा, विजय काका किंवा त्यांच्या ऑफिसमधल्या प्रतिनिधी मंडळांसोबत तिथे जर आले तर त्यांना मी दिसेन, पण फक्त क्षणभर मी काम थांबवेन आणि म्हणेल, नमस्ते बाबा, आशा आहे तुम्ही माझ्या वाचून आनंदी आयुष्य जगताय. बाबा म्हणतील, अरे आई तुझी आठवण काढत असते. तर मी म्हणेल, अरे वा, आपल्या एकुलत्या एक मुलाला विसरली नाही तर ती. ते म्हणतील मला, अरे काय बोलतोस, तुझ्या आठवणीने झुरून तिचं 30 किलो वजन कमी झालंय. त्यावर मी त्यांना काय सांगेल याचा मी विचार करत होतो, पण तो विचार करायला मला वेळच मिळाला नाही, कारण तिथे बाबा आले. मला बघून म्हणाले, इथे आहेस होय तू? तुझे डोळे असे का? ते कोडे तुझ्यावर रुचले असं वाटून घेतलंस का काय तू? खाली पडलेला रुमाल उचलत ते म्हणाले, अरे मी सगळं मनाशी रचून सांगितलं. असा मुलगा या जगात नाही, आमच्या घरात तर नाहीच नाही, तुमच्या वर्गात सुद्धा नाही. आणि असं म्हणता म्हणता बाबांनी चक्क मला वर उचललं, कडेवरच घेतलं. मी एवढा मोठा झालो तरी अलगद. मला म्हणाले, अरे विनोद बुद्धी असली पाहिजे. यावेळी त्यांचे डोळे आनंदाने चमकत होते. ते मला म्हणाले, पण खरं सांग, कोडं मजेदार होतं की नाही? हाच बघू आता. आणि मी हसू लागलो. दोघेही हसत हसत घरात गेलो.